महापौर निवडीआधी चंद्रपूरमध्ये नाट्यमय घडामोडी, भाजप आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र। ठाकरेंच्या सेनेकडून भाजपला पालिकेत सत्तेसाठी सव्वा वर्षांची ऑफर। किशोर जोरगेवार यांची ही माहिती। सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला। मंत्रालयात पार्थ पवार आणि आदिती तटकरे यांना अश्रू अनावर। राष्ट्रवादीचे सर्व नेते, मंत्री आणि आमदार उपस्थित। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर दिल्लीमध्ये खलबतं। मुख्यमंत्री फडणवीस आणि अमित शहांमध्ये विलीनीकरणावर तासभर चर्चा। सूत्रांची ही माहिती। पुढील काही दिवसांमध्ये राष्ट्रवादीचं विलीनीकरण होण्याची शक्यता। विलीनीकरणाबाबत राज्यभरातील मित्रपक्षांसोबत चर्चेची खलबतं। गोपनीय दिल्ली दौऱ्यामुळे मोठ्या घडामोडींचे संकेत। मुख्यमंत्र्यांनंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा। पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहांची भेट घेणार। दिल्लीमध्ये घडामोडींना वेग आला। अजित पवारांच्या पक्षाचं काय करायचं या अनुषंगाने दिल्लीमध्ये चर्चा झाली असेल। फडणवीसांच्या सरकारमध्ये शहांचे 2 पक्ष आहेत। मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यावर राऊतांची टीका। अर्थसंकल्पाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री दिल्लीला गेले असतील। प्रत्येक वेळी राजकीय चर्चेसाठी फडणवीस दिल्लीला जात नाही। दिल्ली दौऱ्यावरून चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। राज ठाकरेंची सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर टीका। अप्रत्यक्ष राजकीय भूमिका घेण्याच्या भानगडीत पडू नका। हिंदी लादणाऱ्या सरकारचे कान उपटून दाखवा। राज ठाकरेंचं टीकास्त्र। अनिल देशमुख मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात लेखापालांना दिलासा नाहीच। विशेष न्यायालयानं 2 सदनी लेखापाल आणि कंपनीचा खटल्यातून मुक्त करण्याचा अर्ज फेटाळला। यवतमाळात लाडकी बहीण योजनेमध्ये घोटाळा। 516 पुरुषांनी योजनेचा लाभ घेतल्याचं समोर। महिला बाल विकास विभागाकडून शोध सुरू।